निर्माण केलाय आणि स्त्री शक्तीचा खरा जागर या महाराष्ट्रात उभा राहिला. पोरींनो, का कमकुवत समजताय तुम्ही स्वतःला? जिजाऊंच्या लेकी तुम्ही, चंडीचा अवतार तुम्ही, साक्षात विद्युल्लता सौदामिनी तारा राणींच्या वंशज तुम्ही, तरीही वाकड्या वाटेला लागताय. पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार मांडताय की पालकच कुठं? अरे महाराणी तारा राणी ही याच मातीत घडली, जिने औरंग्याची कबर याच मातीत गाडली. त्यासाठी बाप सुद्धा खंबीर लागतो, पोरीला तळपत्या तलवारीसारखं घडवणारा. आमच्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांसारखा. बघितलं का, पोरींचा खेळ बदललं की पोरी कशा तरबेज होत्यात ते. हा हा हा, असू द्या असू द्या असू दे, शाबास. असंच रणमर्दानी व्हा. आज गरज आहे तुमच्यासारखी समशेर गाजवायची. तारा, आता मला सांग, आम्ही दक्षिण दिग्विजय करून आलो. तुम्ही ऐकले असतील की महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी. हो आबा. कुठली गोष्ट आवडली म्हणायची? म्हणजे महाराजांनी कुतुबशाला जिंकला ती, का आम्ही कोपळच्या युद्धात पराक्रम गाजवला ती, का त्या येसाजी कंकानं हत्ती मारला ती? नाही, यापेक्षा शत्रू स्त्री असून सुद्धा बेलवडीच्या मल्लम्मा देसाईंना महाराजांनी जो न्याय दिला ते फार आवडलं मला. वा 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 वा. अगं ती मल्लम्मा, ती सुधीक लई रणमर्दानी बघ. 25 दिवस आपल्या महाकाय सैन्याबरोबर एवढीशी बेलवडीची गडी सुंजत ठेवली. पण आमच्यातल्या अस्तरीतल्या निकाऱ्यानं, त्या सखुजीराव गायकवाडानं मल्लम्मा देसाईवर हातच टाकला. पण महाराजांनी मेवना असून मी गय केली नाही. डोळं काढून हातपाय तोडून पार अंधार कोठडीत खितपत ठेवला त्याला. म्हणूनच आबा, हे आम्हाला जास्त आवडलं. खराय पोरी, तू बी साक्षात जगदंब्याचं रूप आहेस. तेव्हा लक्षात ठेवताना, वासनेला जात धर्म कळत नाही. आपली परकी लहान मोठी हा काही कळत नाही. या वासनेला दिसती फक्त मादी. हा पण पोरी, मादी होऊन जगायचं नाही, तर समशेर व्हायचं आणि त्या अत्याचारावर थेट तुटून पडायचं. हो आबा, तुमची तारा अशीच घडेल. शाबास पोरी. तारा हे स्वराज्य आहे आणि स्वराज्याच्या लेकीबाळी म्हणजे दिल्ली आग्र्याची कटपुतळी शोभा नाही. अरे आमची लेक तुझी मोरं रांगती बी आणि तिच्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या नराधमाला त्या चुलीतलं जळकं लाकूड काढून जाळती बी. हे आऊसाहेब जिजाऊंचा संस्कार आहे त्या मातीवर. त्या औरंग्याच्या दाढीला बी काडी लावायला कमी करणार नाही इथली सौदामिनी. खरंय आबा, आम्ही सुद्धा तुमच्यासारखं स्वराज्य रक्षणासाठी असंच लढत राहू. तारा, अगं बाळा, हे लग्न रोजच आहे. इथं तुम्ही बाई माणूस म्हणून कमी लेखू नका स्वतः. इथं द्रौपदीचं वस्त्रहरण होताना त्यानं कृष्णाचा धावा केला, पण प्रत्येक वेळी असा श्रीकृष्ण भेटलच असं नाही. म्हणून त्या द्रौपदीनं खंबीर झालं पाहिजे. तिच्या निरेला घातलेला हात मुळासकट उकडून टाकायची हिंमत तिच्या काळजात जागी झाली पाहिजे. हे स्वराज्याचं सार्थक आहे. समजलो आम्ही. आम्ही अशाच घडू, अशाच लढू
आणि इथल्या लेकींना पण हेच बाळकडू देऊ. स्वराज्याचा मान आणि मराठी मुलकाची शान आमच्या कर्तबगारीने तेजाळतच राहील. शाबास, हेच करायचं आहे तू. माझ्या शिवबा राजानं या मातीला दिलेलं हे भगवं लेणं प्राणापल्याड जपायचं आहे बघ. आम्ही जपू, नक्की जपू. आणि हे बी ध्यानात ठेवा तारा, लेकीला भातुकली शिकवणाऱ्या आई बापानं तिला तलवार बी शिकवाय पाहिजे. अहो, जेव्हा तुमचा घोडा त्या दिल्लीच्या तख्तावर टाच रोवून नाच करेल तेव्हा ह्या बापाची पुण्याई फळाला येईल. अशाच लढत राहा तारा, अशाच लढत राहा. अहो, तुमच्या ह्याच लढण्यातनं उद्याचा इतिहास घडणारा इतिहास. अलबत आबासाहेब, आपली ही तारा स्वराज्याच्या अवकाशातला तारा बनून चमकेल आणि या पापी यवनी सुलतानांना याच मातीत गाडेल. हर हर हर